लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गच्या मालवणमधील आंगणेवाडीच्या भराडी देवीचे यात्रोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आलाय। या यात्रोत्सवाला भाविकांसोबत राजकीय पक्षाची नेते मंडळी येत असतात। या यात्रेला होणाऱ्या गर्दीचा विचार करता महिनाभर आधीपासूनच यात्रेची तयारी सुरू होते। सध्या आंगणेवाडीमध्ये दुकानं आणि आजूबाजूचा परिसर सजलेला असून व्यापाऱ्यांची सुद्धा लगबग चांगलीच वाढली आहे। भाविकांना देवीचं दर्शन सुलभ पद्धतीने व्हावं यासाठी दर्शन रांगेचं नियोजन करण्यात आलंय आणि आंगणे कुटुंबियांनी चोख नियोजन केलंय। मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण यात्रेवरती करडी नजर असेल। आमचा वार्षिक उत्सव यावर्षीही 2 मार्चला साजरा होणार आहे। तर प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी जास्तीत जास्त लोकांची उपस्थिती राहून भाविकांची इथे उपस्थिती राहणार आहे। तर दरवर्षीप्रमाणे जे काय आमचे विधी असतात ते विधी पार पडतीलच। तर त्या विधीत कोणती अडचणी न येण्यासाठी आमचे पोलीस बांधव आमच्यासाठी सशक्त असतात। तसे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होणाऱ्या आमच्या वार्षिक उत्सवाबद्दल आंगणेवाडी आंगणे कुटुंबीय हे आपल्या स्वागतासाठी हजर आहेतच आणि आमच्या देवीचरणी हीच प्रार्थना करू की हा वार्षिक उत्सव कोणती अडचणी आडकाठी न येता व्यवस्थितपणे पार पडू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।